इयत्ता 8वी, विषय मराठी. पाठ क्रमांक 11. स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा. पाठाचे लेखक आहेत सुनील चिंचोलकर, 1951 ते 2018. सुप्रसिद्ध लेखक, संत साहित्याचे अभ्यासक, संस्काराचे मोती, समर्थ रामदासांचे व्यवस्थापन, विद्यार्थ्याचे श्री रामदास, श्री दासबोध, विवरण संच, भाग 1 ते 6, 10 संत चरित्रे इत्यादी 40 पुस्तके प्रकाशित. शिवसमर्थ पुरस्कार, कृतज्ञता पुरस्कार, समर्थ रामदास पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित. या पाठात स्वामी विवेकानंदांच्या भारत यात्रेदरम्यानचे प्रसंग आले आहेत. त्यात स्वामी विवेकानंदांच्या वाचनाची गती, त्यांची आकलनशक्ती याविषयीचे वर्णन आले आहे. भारत यात्रेच्या समारोप प्रसंगी कन्याकुमारी येथील शिलाखंडावर स्वामी 3 दिवस ध्यानस्थ बसले होते. सलग 3 दिवस आणि 3 रात्री त्यांनी भारतभूमीच्या सद्यस्थितीचे आणि त्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याविषयीचे चिंतन केले. या प्रसंगातून स्वामीजींची राष्ट्रभक्ती आणि जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची आंतरिक तळमळ दिसून येते. प्रस्तुत पाठ हा मानवतेचा महापुजारी स्वामी विवेकानंद या पुस्तकातून घेतला आहे. ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश, तो समाज एकदा डोळ्यांखालून घालावा म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केले. पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत. ते रोज एक खंड वाचायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे. त्यांनी 3 खंड एकेका दिवसात वाचून परत केले. ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याला विचारले की स्वामीजी न वाचता पुस्तकं परत करतात वाटतं, कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणे हे शक्यतेच्या बाहेर आहे. असे घडूच शकत नाही. काही लोकांना ग्रंथालयातून जाडीजुडी पुस्तकं न्यायची आणि न वाचता ती परत करायची अशी सवय असते. थोडं चाळायचं आणि वाचल्यासारखं दाखवायचं. तसंच बहुतेक हा साधू करत असेल. शिष्यांनी हे सगळे स्वामीजींना सांगितले. 4थ्या दिवशी 4था खंड घेण्यासाठी स्वामीजी स्वतः गेले. त्यांनी तो ग्रंथपालाकडे मागितला आणि त्याला सांगितले, पहिले 3 खंड माझे पूर्ण वाचून झालेले आहेत. तुम्हाला शंका असेल तर त्यातले तुम्ही काही पण विचारू शकता. आता स्वामीजींनीच आव्हान दिल्यामुळे ग्रंथपालाने विचार केला की हे जाणून घेऊया की ते किती प्रामाणिक आहेत. ग्रंथपालाने स्वामीजींना त्या 3 खंडातले उभे आडवे प्रश्न विचारले. तो जे प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर ज्या पानावर असायचे ते अर्धे पाऊण पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे. हे पाहून त्या ग्रंथपालाने सांगितले, हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे. खेत्रीच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारले, स्वामीजी, एवढे लक्षात ठेवणे तुम्हाला कसे शक्य होते? स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना दिलेले उत्तर फार तर्कशुद्ध आहे, तर्कसंगत आहे. स्वामीजींनी सांगितले, मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो. तसेच माझा तासनतास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझे ते लक्षात राहते, पाठ होऊन जाते. पुढे स्वामीजी म्हणाले, असं बघा राजेसाहेब, आपण मुलांना अक्षरे शिकवतो, शब्द शिकवतो आणि त्यानंतर वाक्य शिकवतो. आपण वाक्यापाशी थांबतो. वाक्य बोलता येणे, वाक्य वाचता येणे, वाक्य लिहिता येणे
आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे. त्यापुढे जाऊन जर प्रयत्न केला, आपल्या मनाची, बुद्धीची आणि नेत्रेंद्रियांची शक्ती आणखी विकसित करू शकलो तर आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल. मी ग्रंथाचे परिच्छेदच्या परिच्छेद एका दृष्टिक्षेपात वाचतो. काही ग्रंथांची पानेच्या पाने मी वाचू शकतो. जेव्हा स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले तेव्हा त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले. मनाला अतिशय आनंद झाला आणि दर्शन घेऊन ते बाहेर आले. समुद्राच्या काठी उभे राहिले. सगळीकडे अनंत अनंत असा 3 दिशेला सागर पसरलेला. एकदम स्वामीजींचे लक्ष गेले की मध्यभागी 1-1.5 फर्लांग अंतरावर 2 शिलाखंड आहेत आणि ते पाण्याच्या भरपूर वर आहेत. तिथे आपण गेलो तर? त्यांनी तिथे असणाऱ्या त्या नावाड्यांना विचारले, ते काय आहे? नावाडी म्हणाले, त्याला श्रीपाद शिला म्हणतात. स्वामी विवेकानंदांच्या मनात आले की आपली भारत यात्रा आता संपत आहे. आपण देशाच्या टोकापर्यंत आलेलो आहोत, पण जिथे आपण उभे आहोत ते देशाचे टोक नाही. तो शिलाखंड हे देशाचं टोक आहे. त्या शिलाखंडावर आपण जावे. कन्याकुमारीच्या चरणी भारत यात्रा समर्पित करावी. या भावनेने स्वामी विवेकानंदांनी एका नावाड्याला विचारले, बाबा रे, मला तू त्या शिलाखंडावर सोड. नावाड्याने सांगितले, तुम्हाला 5 पैसे मला द्यावे लागतील. स्वामीजी म्हणाले, माझ्याकडे पैसे काहीच नाहीत. मी निष्कांचन संन्यासी आहे. नावाडी म्हणाले, ते तुमचे तुम्ही बघा. आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली. कल्पना करा, फलांग 1.5 फलांग अंतर ते पोहोच जायचे होते. त्यात स्वामीजींना आणखी एक धोका माहीत नव्हता. कन्याकुमारीच्या त्या समुद्रामध्ये शार्क मासे आहेत आणि या शार्क माशांचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्यातले दात हे हत्तीच्या सुळ्यांसारखे असतात. एखादा मनुष्य जर जबड्यांमध्ये सापडला तर ते त्याला काकडीसारखे तोडून तोडून खाऊन टाकतात. जेव्हा स्वामी विवेकानंदांनी समुद्रात उडी मारली तेव्हा ते नावाडी घाबरून गेले. लगेच त्या दोघा-तिघांनी आपल्या नावा काढल्या आणि स्वामीजींचा पाठलाग सुरू केला. त्यांना वाटले, या माणसाला वाटेत काही संकट आले तर, दम संपला तर. स्वामीजी त्या खडकावर शिलाखंडावर पोहोचले. त्या नावाड्यांच्या लक्षात आले की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही, हा कुणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे. स्वामीजी त्यांना म्हणाले, मी आता 2-3 दिवस इथेच राहणार आहे. तेव्हा ते नावाडी आणखी थक्क झाले. स्वामीजी 3 दिवस तिथे राहिले. रात्री एकटे, सोबतीला कोणी नाही. 3 दिवस नुसते थांबले नाहीत, ते ध्यानस्थ बसले. त्यांना काहीतरी खायला द्यावे म्हणून अनेकदा हे नावाडी लोक यायचे आणि त्यांच्यासाठी काहीतरी खाण्याचे आणायचे. त्यांना हाका मारायचे, पण त्यांच्या लक्षात आले की स्वामीजी भावसमाधीमध्येच आहेत. त्यांना काही ऐकू जात नाही. त्या नावाड्यांना किती वाईट वाटले असेल की आपण 5 पैशासाठी या माणसाला नाही म्हणून म्हटले, पण त्यामुळेच स्वामीजींचा अंतस्थ अग्नी प्रदीप्त झाला. स्वामीजी म्हणतात, जितका विरोध असेल, जितकी प्रतिकूलता असेल, तितका माणसातला अंतस्थ अग्नी प्रदीप्त होत असतो. अनुकूलतेमुळे माणसातले फूल कोमेजून जाते. त्याला जरा संघर्ष करता आला पाहिजे, थोडी संकट असली पाहिजेत, थोडा विरोध असला पाहिजे, म्हणजे माणसातली अंतस्थ चेतना फुलते. स्वामीजी 3 दिवस आणि 3 रात्री तेथे राहिले. 3 दिवस 3 रात्र ते फक्त भारतमातेचे चिंतन करत होते. डोळ्यांसमोर त्यांना सतत दिसत होता तो आपला भारत. आपल्या भारतातील गोरगरीब जनता
स्वामी विवेकानंदांच्या लक्षात आले की या देशातले अनेक लोक उपाशी आहेत, त्यांना जेवायला अन्न नाही. त्यांना आपण वेदांताचा काय उपदेश करत असतो. भाकरीची भ्रांत असताना वेदांत सांगणे धादांत खोटे आहे. लोकांना आधी 2 वेळ जेवायला द्या. खरा धर्म हा सूर्यासारखा सर्व प्रकाशक असतो, वसुंधरेसारखा सर्व संग्राहक असतो. हे सर्व धर्म समन्वयाचे सूत्र समस्त समाजाला स्वामीजींनी समजावून सांगितले. स्वाध्याय प्रश्न पहिला, चौकटी पूर्ण करा. खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तराची वैशिष्ट्ये. तर्कशुद्ध, ध्यानामुळे मन एकाग्र राहते, वाचलेले पाठ होऊन जाते. तर्कसंगत, आपण मुलांना अक्षरे, शब्द व त्यानंतर वाक्य शिकवतो, वाक्यापाशी थांबतो. त्यापुढे जाऊन प्रयत्न केला तर मन, बुद्धी आणि नेत्रेंद्रियांची शक्ती विकसित करून परिच्छेद वाचता येईल. प्रश्न दुसरा, वैशिष्ट्ये लिहा. श्रीपाद शिला. कन्याकुमारीचा समुद्रकिनारा हे भारताचे टोक नसून श्रीपाद शिला हे भारताचे टोक आहे. शिलाखंड कन्याकुमारीपासून समुद्राच्या मध्यभागी 1.5 फर्लांग अंतरावर आहे. शार्क मासे. शार्क माशांचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्यातले दात हे हत्तीच्या सुळ्यांसारखे असतात. एखादा मनुष्य जर त्यांच्या जबड्यामध्ये सापडला तर ते त्याला काकडीसारखे तोडून तोडून खाऊन टाकतात. प्रश्न तिसरा, हे केव्हा घडेल ते लिहा. परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील. मुलांना अक्षरे, शब्द व वाक्य शिकवल्यानंतर न थांबता परिच्छेद हा घटक घेतला तर परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील. माणसाची अंतस्थ चेतना फुलेल. माणसाच्या आयुष्यात जितका विरोध, संकटे आणि प्रतिकूलता असेल तितकी माणसाची अंतस्थ चेतना फुलेल. प्रश्न चौथा, परिणाम लिहा. स्वामीजींनी ग्रंथपालाला आव्हान दिले. स्वामीजींनी ग्रंथपालाला आव्हान दिल्याचा परिणाम असा झाला की ग्रंथपालाने स्वामीजींना त्या खंडातले उभे आडवे प्रश्न विचारले. तो जे प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर ज्या पानावर असायचे ते अर्धे पाऊण पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे. हे पाहून त्या ग्रंथपालाने सांगितले, हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे. नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायचे नाकारले. नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायचे नाकारले. याचा परिणाम असा झाला की स्वामींनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली. पोहत पोहत शिलाखंडावर पोहोचले. त्या नावाड्यांच्या लक्षात आले की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही, हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे. प्रश्न 6, स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधा व लिहा. निर्भयता. स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली. मनाची एकाग्रता. 3 दिवस 3 रात्र ते फक्त भारतमातेचे चिंतन करत होते. दृढ निश्चय. मी आता 2-3 दिवस इथेच राहणार आहे. देशप्रेम. ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे तो देश, तो समाज एकदा डोळ्यांखालून घालावा. वाचन प्रेम. स्वामी विवेकानंद इंग्रजी ग्रंथाचे खंडच्या खंड वाचत असत. प्रश्न 8, खालील 2 प्रसंगातील फरक स्पष्ट करा. स्वामीजींच्या समुद्रात उडी मारण्याबाबतचे नावाड्यांचे विचार. उडी मारण्यापूर्वी नावाडी स्वामीजींना म्हणाले की आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला नावेतून नेणार नाही. नावाडी माणुसकी सोडून बोलत होते. उडी मारल्यानंतर नावाड्यांनी स्वामीजींवर संकट येऊ नये म्हणून त्यांचा पाठलाग सुरू केला.
त्यांच्यातली माणुसकी जागी झाली होती. नंतर त्यांना समजले की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही, हा कुणीतरी अद्वितीय शक्तिशाली पुरुष आहे. खेळू या शब्दांशी निर्भयपासून निर्भयता भाववाचक नाम तयार होते. त्याप्रमाणे ता, त्व, आळू, पणा हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे खालील तक्त्यात लिहा. ता प्रसन्नता, नम्रता, कोमलता. त्व सत्व, वीरत्व, प्रसन्नत्व. आळू लाजाळू, कनवाळू, दयाळू. पणा प्रामाणिकपणा, नम्रपणा, खोटेपणा. आ खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करा. सर्वांनी बेसावध राहून काम करू नये. सर्वांनी सावध राहून काम करावे. आ गाडी वेगाने चालवू नये, गाडी हळू चालवावी. ई शिळे अन्न खाऊ नये, ताजे अन्न खावे. ई कोणीही कार्यक्रमास अनुपस्थित राहू नये, सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे. उ जॉन अप्रामाणिक मुलगा नाही, जॉन प्रामाणिक मुलगा आहे. खालील चौकटीत बे हे अक्षर जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा. उदाहरणार्थ बेसावध, बेजबाबदार, बेरोजगार, बेकार, बेफिकीर, बेशिस्त. वाचा, उतारा वाचा व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. पुस्तकाकडे केवळ कागदावर छापलेला मजकूर इतक्या मर्यादित अर्थाने पाहता येणार नाही. पुस्तकांनाही जीव असतो, त्यांना स्वतःचं व्यक्तिमत्व असतं. पुस्तकं आपल्याशी बोलण्यासाठी उत्सुक असतात. गरज असते ती आपण त्यांच्याशी बोलण्याची, संवाद साधण्याची. एकदा का पुस्तकांशी मैत्री जुळली, नातं निर्माण झालं की मग पुस्तकांकडून फक्त घेत राहायचं. परमेश्वरानं आपल्याला एकच आयुष्य दिलं आहे, पण या एकाच आयुष्यात अनेक आयुष्ये जगण्याचा अनुभव आपल्याला केवळ पुस्तकच देऊ शकतात. शिवकथा वाचायला लागलो की त्यांच्या शब्दाशब्दातून इतिहास जिवंत होतो. जंगलाबाबतचं वर्णन वाचताना घनदाट अरण्य, सृष्टीची मनोहारी रूप पाहत पशुपक्षी प्राण्यांशी संवाद साधतो. विनोदी कथेमुळे भन्नाट आणि गमतीदार लोकांच्या विश्वात आपण हरवून जातो. तर चरित्र वाचताना प्रतिकूल परिस्थिती आणि थोरामोठ्यांचे कार्य आपल्याला अंतर्मुख बनवते. पुस्तक हे आपल्या आयुष्याला संपन्न आणि श्रीमंत करणारं ज्ञान भांडार आहे. त्यातून मनोरंजन तर होतच आणि जाणीवाही प्रगल्भ होतात. शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्वे अन्नातून तर मन आणि बुद्धी यांच्या भरणपोषणासाठी आवश्यक सत्वे केवळ पुस्तकेच देतात. म्हणूनच पुस्तक प्रकाशवाटा दाखवणारा मित्र असतो, त्याच्याशी नातं जोडायलाच हवं. प्रश्न पहिला, पुस्तकांची वैशिष्ट्ये कोणती? पहिलं, पुस्तकांकडे केवळ कागदावर छापलेला मजकूर इतक्या मर्यादित अर्थाने पाहता येणार नाही. दुसरं, पुस्तकांनाही जीव असतो. तिसरं, पुस्तकांना व्यक्तिमत्व असतं. प्रश्न दुसरा, पुस्तकांना लेखकांनी कोणती उपमा दिली आहे? घनदाट अरण्य, सृष्टीचे मनोहर रूप, विनोदी कथा, गमतीदार लोकांचे विश्व. प्रश्न तिसरा, थोरामोठ्यांची चरित्रे आणि विनोदी कथा वाचनाचा तुमच्या मनावर कोणता परिणाम होतो असे लेखकांना वाटते? चरित्र वाचताना प्रतिकूल परिस्थिती आणि थोरामोठ्यांचे कार्य आपल्याला अंतर्मुख बनवते. विनोदी कथेमुळे भन्नाट आणि गमतीदार लोकांच्या विश्वात आपण हरवून जातो.
प्रश्न चौथा, पुस्तकांशी मैत्री करण्याचे फायदे तुमच्या शब्दात लिहा. पुस्तकांशी मैत्री करण्याचे फायदे. एकाच आयुष्यात अनेक आयुष्य जगण्याचा अनुभव मिळतो. शिवकथा वाचताना पुस्तकाच्या शब्दाशब्दातून इतिहास जिवंत होतो. जंगलाबाबतचं वर्णन करताना घनदाट अरण्य, सृष्टीची मनोहारी रूप पाहत पशुपक्षी प्राण्यांशी संवाद साधतो आणि विनोदी कथेमुळे भन्नाट आणि गमतीदार लोकांच्या विश्वात आपण हरवून जातो. शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्वे अन्नातून तर मन आणि बुद्धी यांच्या भरणपोषणासाठी आवश्यक सत्वे केवळ पुस्तकेच देतात. म्हणूनच पुस्तक प्रकाशवाटा दाखवणारा मित्र असतो. सुविचार. संकटांना घाबरून न जाता जो जीवन यशस्वी करतो तोच खरा पराक्रमी होय. मैत्री ही नात्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. नम्रता हा सर्व सद्गुणांचा पाया होय. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही. शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळवणे म्हणजे शिक्षण होय. अनुभवासारखा उत्तम शिक्षक नाही. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.